महाराष्ट्रातील कर्जत तालुक्यातील आमचे झुगरेवाडी गाव अतिशय दुर्गम आदिवासी भाग। येथील स्थानिक निवासी शेती व मोलमजुरी करणारे लोक, पण काही जण वीटभट्टीवर काम करणारे, एका हातावर पोट असणारे, मग त्यांची मुलं पण त्यांच्या सोबत। जिथे पालक जातील तिथे बालक, मग काय त्या बालकांना शिक्षणाचा पत्ताच नाही। मी रवी काजळे, मुख्याध्यापक, रायगड जिल्हा परिषद शाळा झुगरेवाडी। या शाळेमध्ये सन 2016 ऑक्टोबरमध्ये मी रुजू झालो। मी येण्यापूर्वी या शाळेची अवस्था अतिशय बिकट होती। या शाळेची स्थापना डिसेंबर 1971 साली झालेली आहे। मुलांना शिक्षण द्यायचे की मुलांच्या परिवारांचा विकास बघायचा, खूप चिंता वाटत होती। त्यामध्ये मुलांचे पालक पण अशिक्षित, प्रत्येकाच्या घरी जाऊन मुलांना जबरदस्तीने शाळेत घेऊन यावं लागायचं। हळूहळू शाळेतील मुलांची पटसंख्या वाढू लागली, विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण होऊ लागली। यामध्ये पाण्याची मोठी टंचाई होती। मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी 3 किलोमीटर अंतरावर जावे लागत असायचे। शाळेत लघुशंकेची खूप मोठी गैरसोय होती। त्यामध्ये मुलींची संख्या जास्त, शौचालयासाठी पाणी पण उपलब्ध नव्हते। मुलांना शाळेत बसवण्यासाठी 2च वर्ग खोल्या होत्या। शाळेच्या इमारतीचे बांधकाम 2012 पासून अर्धवटच होते। सांगायला गेले तर शाळेमध्ये पाणी, शौचालय, वीज नसल्याने मुलांचा अभ्यास घेणे आमच्यासाठी एक कठीण विषय होता। त्यामुळे जे विद्यार्थी अस्वच्छतेमुळे आजारी पडत असत व त्यांचा परिणाम शाळेच्या उपस्थितीवर होत होता। पण या गावातील मुलं खूप हुशार होती। यांच्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वास्तुरूपाने निधी उपलब्ध करून पिण्याचे पाणी उपलब्ध करून घेतले। मुलांना सकस आहार म्हणून रोटरी क्लब वरळीच्या माध्यमातून अंडी, फळे दिली जातात। अभ्यासासोबत मुलांची शारीरिक वाढीसही मदत मिळते। तसेच विजेचा खूप मोठा विषय होता, पण आता सोलर उपलब्ध झाल्याने शाळेला वीज उपलब्ध झाली। विजेमुळे शाळेत आता डिजिटल बोर्ड, लॅपटॉप आणि इतर शैक्षणिक ॲपचा वापरात वाढ झाली। शाळेत झालेले बदल अनेक आहेत। शिक्षण पद्धती, अभ्यासक्रम आणि शाळेच्या वातावरणात बदल झाले आहेत। तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक सुरक्षित आणि समावेशक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे। शिक्षकांची भूमिका केवळ ज्ञान देण्याऐवजी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि मार्गदर्शन करण्यावर अधिक भर दिला जात आहे। गरज असेल तिथे बोलीभाषेचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते। शाळांमध्ये स्वच्छता आणि सुरक्षिततेवर अधिक लक्ष दिले जात आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांनी विश्राम कक्ष, CCTV युक्त शाळा व परिसर केला जात आहे। मुले व मुलींसाठी स्वतंत्र शौचालय रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वरळी यांच्या माध्यमातून बांधले गेले आहेत। शालेय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते। कबड्डी, खो खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल इत्यादी खेळात शाळेचे विद्यार्थी प्रावीण्य मिळवतात। शाळेत विविध मैदानी आणि इंडोअर खेळांसाठी चांगली सुविधा आहे। विद्यार्थ्यांना खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते। क्रीडा, कला आणि इतर सांस्कृतिक उपक्रमांना महत्त्व दिले जात असून सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कलागुणांना वाव मिळतो। शाळेमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिली जाते। विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यात अधिक संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात असून गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थी मित्र व पालकांची मदत घेतली जाते। शाळांमध्ये पालकांचा सहभाग वाढला आहे आणि त्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न होत आहे।
रोटरी क्लबच्या माध्यमातून ग्रामस्थ विद्यार्थी यांच्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन दर 6 महिन्यांनी चालू केले. आजारी विद्यार्थ्यांना मोफत औषधोपचार उपलब्ध करून दिला आहे. शिक्षणासोबत मुलं विज्ञान प्रदर्शनात भाग घेऊ लागली आहेत. त्यामध्ये काही काळ शाळाबाह्य असणारी विद्यार्थी अंजली वाघ हिने राज्यस्तरावर घवघवीत यश मिळवले असून शाळा व गावाचा लौकिक वाढविला आहे. शाळेमध्ये आता फळझाडे, फुले आणि वड पिंपळ ही झाडे लावून शाळेचे वातावरण अधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ATM इंग्रजीची झुगरेवाडी या उपक्रमाला राष्ट्रीय वर्तमानपत्रात प्रसिद्धी मिळाली. मुलांना अधिक ज्ञान मिळावे यासाठी कवी, लेखक व विविध क्षेत्रातील अधिकारी मार्गदर्शन करीत असतात. मुलांना आर्थिक साक्षरतेसाठी बँकात भेट, तसेच आपले मित्र उपक्रमांतर्गत पोलीस स्टेशन भेट, कृषी विषयांची माहिती व्हावी यासाठी सगुणा बाग या ठिकाणी भेटी दिल्या जातात. पर्यावरण रक्षणासाठी इको क्लबची स्थापना, अखंड वाचन, संस्कृती जोपासण्यासाठी सामाजिक बांधिलकी संस्था व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वरळी व डोंबिवली यांनी पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. अपनी शाळा यांच्या माध्यमातून 10 संगणक व सुसज्ज प्रयोगशाळा, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वरळी यांच्या निधीतून सुसज्ज शालेय इमारत, इंटरॅक्टिव्ह बोर्ड या सुविधांसह विद्यार्थी स्मार्ट पद्धतीने शिक्षण घेत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख व सहकारी शिक्षक एक दिलाने शाळेच्या प्रगतीसाठी झटत आहेत. खरं तर आपल्या शाळेतील मुलांची प्रगती हीच आपली प्रगती या ध्येयावर विश्वास ठेवून आमचे विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये चमकत आहेत आणि यापुढेही अशी प्रगती शाळेची सुरू राहील आणि विद्यार्थ्यांची सुरू राहील. धन्यवाद.